नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज थोडक्यात टोकन यंत्राच्या सेटिंग बाबत बघणार आहोत. तर सर्वप्रथम याला एकूण 12 दाता आहेत. विशेषतः आपल्याला याच्यातलं अंतर वाढवण्याची सुद्धा याच्यामध्ये सुविधा असते. आणि हे अंतर वाढवण्यासाठी किंवा सध्याचं जर अंतर बघितलं तर आपण हे अंतर सध्या 5 इंचवर सेट केलेले आहे. गरजेप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये स्क्रू ड्रायव्हर मिळाला असतो. त्या हिशोबाने आपण दोन इन्स्टॉल, इथं एक ऑप्शन दिलेलं आहे, इथं इन्स्टॉल नावाचं सिम्बॉल आहे. तर त्यावरील दोन स्क्रू काढल्यानंतर ही चोच आपल्याला आरामशीर बाहेर काढता येते. आणि त्यामध्ये जे गॅप डिस्टन्स आपल्याला वाढवायचं आहे आणि ही चोच काढल्यानंतर ही जी जागा आपल्याला इथं भरायची, तर ही जागा भरण्यासाठी ह्या काचेच्या डिस्टन्स प्लेट म्हणतो आपण त्याला, या प्लेट आपण इथे लावू शकतो. जनरली जर तुम्हाला गॅप थोडाच वाढवायचा असला तर 1 इंचची आपण यूज करायची किंवा 2 इंचची आपण वापरू शकतो. काही बरेच वेळेस अंतर जर वाढवायचं 1-1, 1.5 फूट, तर तुम्हाला ही 30 इंचची मिळून करावं लागतं. शेवटी काय, ही चोच जर काढली तर ही जागा भरण्यासाठी आपल्याला ह्या दोन्ही चोचेचा उपयोग करावा लागेल, तेव्हा हे डिस्टन्स पूर्ण मॅच होईल. हे झालं थोडक्यात. आता विशेषतः टोकन यंत्राच्या आतली जी महत्वाची सेटिंग आहे, तर हा एक कनेक्टिंग रॉड म्हणा आपण, सर्वात महत्वाचा. याला शक्यतो आपण शेतकरी बंधूंनो, याला शक्यतो लाल किंवा हिरवा जो आयडेंटिफाय होईल असा कलर लावणं गरजेचं आहे, जेणेकरून हे जर शेतामध्ये पडलं तर मातीमध्ये मिक्स झाल्यानंतर दिसत नाही. जेव्हा आपण बियाणं काढतो तेव्हा हा पार्ट खाली पडतो. आणि हा महत्वाचा सेट करताना आपल्याला मधात सेंटरला सेट करावा लागतो. झाला सेट. 2 नंबरची 0 गेअर असतो, सरळ म्हणजे सपाट असते, याला काही असं छिद्र होते किंवा दाणे टाकायसाठी नसतं. तर हा 0 गेअर पहिलाच याच्यामध्ये सेट करावा लागतो. हा सेट झाला. 3 नंबरचा आता महत्वाची भूमिका असलेला आपला गिअर, याला तुम्ही चकली म्हणू शकता. यामध्ये जितके दाणे बसेल, समजा सोयाबीन आपल्या पेराची, सोयाबीनचे 2 दाणे तर 2 दाणे बसतील, 1 दाणा असेल तर 1 दाणा बसेल. शक्यतो याचं नियोजन, हा जो याच्यामध्ये गाला आहे, स्पेस आहे, याच्यात जर 2 दाणे बसेल तर 2च दाणे आपल्या शेतामध्ये पडतील, 1 दाणा बसेल तर 1 दाणा. आता ही मक्का आहे, मक्काचं सफिशियंट मला ह्या अंतरावर जर मक्का पेरायची आणि 1-1 दाणा टाकायचं, ते एकच हाच मी गेअर वापरू शकतो. किंवा तुमच्याकडं ज्वारी बाजरी असेल, गहू असेल, तर किंवा तुम्हाला छोटा एखादा एक दाणाच पेरायचा, तर तुम्ही ज्वारी बाजरीसाठी सुद्धा छोटा गेअर करू शकतो. सर्वसाधारण प्रत्येक टोकन यंत्रामध्ये 7 ते 8 प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे गेअर मिळतात. त्या गेअरचाच उपयोग आपण करून गहू, ज्वारी, बाजरी, मक्का, हरभरा, भुईमुग हे सुद्धा आम्ही या पद्धतीने आपण पेरू शकतो. विशेषतः 3 नंबरचा पार्ट झाल्यानंतर 4 नंबरचा पार्ट हा आहे, ही एक चंद्रकोर म्हणतो आपल्याला, की एक युनिफॉर्म सर्क्युलेशन होण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक. तर याला सुद्धा कलर लावणं गरजेचं आहे. लाल कलर सफिशियंट आहे, कारण हे पार्ट काढल्यानंतर मातीत मिक्स झाल्यानंतर समजत नाही. त्याकरता ही 2 नंबरची सेटिंग मध्ये आपल्याला इथं सेट केलं करायचं आहे, मॅन्युअली सेट होऊन जाईल. हा तुटता कामा नये. आता एक चोळची वरचं एक झाकण आहे, एंड कॅप, त्या हिशोबाने एंड कॅप बसते इथे. याला सुद्धा लॉक आहे, ते लॉक आहे आपण सेट केल्यानंतर लॉक होऊन जातात. आणि शेवटचं एंड कॅप, ही सुद्धा एंड कॅप साधी सिंपल आहे, आपलं बियाणं बाहेर पडता कामा नये त्या हिशोबानं. आता झालं सेट. याच्यामध्ये सर्वसाधारण आपण 5 किलो पर्यंत बियाणं टाकू शकतो. टोकर यंत्र फक्त चालवायचं कसं हे आपण संबंधित पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार. त्याकरता धन्यवाद.